स्वाध्याय प्रणेते पूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या जीवनावरील सत्याधिष्ठित कादंबरी देह झाला चंदनाचा. लेखक राजेंद्र खेर. वाचक स्वर राहुल सराफ. भाग 114. मूर्ती ही साक्षात परमेश्वर नव्हे. निकोलसनं आपल्या शिष्यांना जी प्रतिमा दिली ती देखील साक्षात परमेश्वर नव्हती. मूर्ती अथवा प्रतिमा या केवळ प्रतिकात्मक असतात. प्रतीक हे केवळ साधन आहे. गणितातले मोठमोठे कठीण सिद्धांत सोडवण्यासाठी अशा प्रकारच्या प्रतीकाचंच साह्य घेतलं जातं. अध्यात्म आणि गूढवादातही याच तत्वाचा अंतर्भाव केला जातो. मन शुद्ध करण्यासाठी मूर्तीची मानसिक गरज असते, त्यामुळे चित्त एकाग्र करता येतं. लगोलग दुसऱ्या एका सुविद्य तरुणानं प्रश्न केला. हिंदू धर्मातील त्रिमूर्ती या संकल्पनेबद्दल काही सांगू शकाल का? अनेकेश्वरवादाचंच ते द्योतक नाही का? पांडुरंग शास्त्री तेव्हाच उत्तरले, आत्तापर्यंत मी केलेल्या विवेचनातून आपल्या ध्यानात आलंच असेल की आम्ही एकाच ईश्वराची विविध प्रकारांनी आणि विविध रूपातून पूजा बांधत असतो. त्यातच ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रिमूर्ती पूजेचा अंतर्भाव होतो. ही तीन वेगवेगळी दैवतं आहेत असा याचा अर्थ होत नाही. एकाच ईश्वराची विभिन्न कार्य या मूर्तीद्वारे व्यक्त होतात. निर्मिती हे त्यातील ब्रह्मरूपाचं कार्य, संगोपन हे विष्णुरूपाचं कार्य, तर विनाश हे शिवरूपाचं कार्य. त्रिमूर्ती हे उत्पत्ती, स्थिती आणि लय यांचं कार्यरूप आहे. ज्याप्रमाणे एकच व्यक्ती पिता, पुत्र, पती, नागरिक, बंधू, डॉक्टर अशा विविध रूपांनी त्या त्या नात्यानुरूप आणि कार्यानुरूप ओळखली जाते, त्याचप्रमाणे ईश्वरालाही अनेक नावांनी संबोधलं जातं. विविध कार्यानुरूप गुणांनुसार त्याचं स्वरूपही बदलतं. आपण आता मूर्ती आणि मूर्तीपूजेबद्दल सांगितलं ते ध्यानात आलं. पण दगड, लाकूड, धातू यासारख्या निर्जीव वस्तूंपासून तयार केलेल्या मूर्तीला दैवत्व कसं प्राप्त होऊ शकेल? कारण परमेश्वर हा चैतन्य रूप आहे, तर मूर्ती या निर्जीव पदार्थापासून तयार केलेल्या आहेत. तेव्हा मानवी प्रार्थनेला या निर्जीव मूर्ती कशा साथ घालू शकतील? पांडुरंग शास्त्रींनी मंद स्मित केलं. मग ते म्हणाले, निर्जीव वस्तूंना दैवत्व कसं प्राप्त होऊ शकेल असा प्रश्न नेहमीच उद्भवतो. गेल्या 300 वर्षात निरीश्वरवाद्यांनीच हा प्रश्न उभा केलाय. मन आणि प्रकृती किंवा चैतन्य आणि शरीर या द्वैतवादावर हा प्रश्न आधारलेला होता. जीव, भावना, ध्येय, मूल्य यांचा अभाव असलेली गोष्ट म्हणजे वस्तू, असा वैज्ञानिकांचा आणि वेदांत्यांचा दृष्टिकोन होता. परंतु व्हाईटहेड, बर्गसन, चार्ल्स हर्ट्झरोन या समकालीन तत्त्वज्ञांच्या मतानं या निसर्गात कोणतीही गोष्ट निर्जीव नसते. निसर्ग हा चैतन्यमय असतो. तेव्हा मूर्ती ही सजीव मानली गेली तर त्यात वावगं काय आहे? ज्या ईश्वराचा प्रत्येक प्राणीमात्राच्या हृदयात वास असतो, त्या ईशशक्तीचा वास मूर्तीच्या अणुरेणूत असला तर यात तरी काय वावगं आहे? जर आपलं मन शुद्ध आणि संवेदनशील असेल तर मूर्तीशी देखील सहज सुसंवाद साधता येईल. तेव्हा मूर्तीपूजेच्या विरुद्ध बुद्धिनिष्ठ असा तर्कवाद मला तरी आढळत नाही. क्षणभर ते बोलायचे थांबले. सर्वांवरून हसत मुखानं दृष्टी फिरवली. मग ते म्हणाले, मूर्ती किंवा प्रतिमा यांच्या माध्यमातून जर ईश्वराचं ज्ञान होत असेल तर एकेश्वरवादात त्यांना सामावून घेता येईल. परंतु जर त्यामुळे लोक एकमेकांपासून दूर जाऊ लागले, तसंच अंधश्रद्धा आणि अनेकेश्वरवाद बळावू लागला, तर मात्र त्यांना त्यांचं स्थान मिळणार नाही, असं निकोलसनं आपल्या ग्रंथात लिहिलेलं आहे. माझ्या मते वेद आणि गीता यांनी ज्या मूर्तीपूजेचं प्रतिपादन केलंय ती खरी शास्त्रशुद्ध मूर्तीपूजा मानावी लागेल. तात्विकदृष्ट्या तोच खरा योग्य मार्ग आहे. नराचा नारायण व्हायला त्यामुळेच साह्य होतं. सर्व शक्तिमान आणि दयाळू असा परमेश्वर आपल्या लाडक्या लेकरांसाठी कोणतंही वेगवेगळं स्वरूप किंवा आकार का धारण करू शकणार नाही? राजा किंवा पंतप्रधान देखील आपल्या लाडक्या नातवाला खुश करण्यासाठी माकड चेष्टा करतात, घोडा घोडा असा खेळ करतात, विदूषकी गमती करतात. तद्वत
परमेश्वरही आपल्या लाडक्या लेकरांसाठी त्याच्या आवडीचे लुटूपुटूचे खेळ करून हवं ते रूप का नाही घेणार? पांडुरंग शास्त्रींनी प्रतिप्रश्न केला होता, पण तो मुद्दा बाजूलाच राहिला. श्रोत्यांमधल्या एका मध्यमवयीन तरुणानं वेगळाच प्रश्न उपस्थित केला. धर्मांच्या ऐक्याबद्दल निकोलसचं काय मत होतं? वेगवेगळ्या धर्मियांसाठी त्याचा कोणता संदेश आहे? त्यानंच पुढे विचारलं, सध्याच्या आधुनिक विज्ञान युगात आपल्या मते धर्माचं काय स्थान आहे? 15व्या शतकात निकोलसच्या संदेशाचं जे महत्त्व होतं ते आजही तसंच आहे का? त्या तरुणानं एकामागोमाग एक प्रश्न विचारले होते, परंतु पांडुरंग शास्त्रींनी त्याला विस्तृत आणि समर्पक उत्तर दिलं. विविध धर्मातील पूजा प्रकाराचं, कर्मकांडाचं दायित्व परमेश्वरानं आपल्या अंगावर घेतलं आहे असं निकोलस सांगतो. हिंदू धर्मात याच गोष्टीवर योग्य भर दिलाय. त्यामुळे भारतात अनेक पंथ गुण्यागोविंदानं नांदत आहेत. युनिटी आणि रिफॉर्म या आपल्या ग्रंथात निकोलस धर्माच्या ऐक्याचंच प्रतिपादन करतो. ज्याप्रमाणे सर्व नद्या समुद्राला जाऊन मिळतात, त्याप्रमाणे सर्व धर्म आणि पंथ एकाच परमेश्वराला जाऊन मिळतात. गीतेत भगवान श्रीकृष्ण म्हणतात, जो जशी भक्ती करतो तशीच त्याच स्वरूपात मी ती स्वीकारतो. सर्व धर्मांचं शांततामय सहजीवन निकोलसला अभिप्रेत होतं. निकोलस सहिष्णुता शिकवतो. विविध धर्मियांच्या श्रद्धास्थानांचा, भक्ती प्रकारांचा आदर करायला शिकवतो. मग सांप्रत परिस्थितीकडे वळून ते म्हणाले, आजच्या आधुनिक विज्ञानानं आश्चर्यकारक अशी प्रगती केली आहे, ही गोष्ट खरी, पण तरीही माणसाला एकलेपणाची आणि परकेपणाची जाणीव असते. त्याच्यावर नैराश्याचं सावट येतं. या आधुनिक काळात सुसंवाद कुठे दिसत नाही. माणसात, राष्ट्रात सामंजस्य, प्रेमभाव आणि विश्वास या गोष्टी आढळत नाहीत. श्रीमंत आणि गरीब, प्रगत आणि प्रगतिशील राष्ट्र, व्यवस्थापन आणि कामगार, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामधली दरी सतत वाढते आहे. जो तो दुसऱ्याकडे संशयानं आणि तिरस्कारानं बघत असतो. एकीकडे आर्थिक, तांत्रिक आणि बौद्धिक प्रगती घडून येते, तर दुसरीकडे नैतिक आणि आध्यात्मिक अधःपतन होत आहे. अशा अवस्थेत निकोलस सारख्या संत पुरुषाचे प्रेमाचे आणि ऐक्याचे संदेश निश्चितच उपयुक्त ठरणारे आहेत. भक्ती ही एक सामाजिक शक्ती आहे. त्यामुळे या आधुनिक काळातील त्रुटी खचितच दूर होऊ शकतील. समाजसेवेच्या बळावर समाजाची उन्नती होणार नाही, तर केवळ भक्तीच्या योगानंच ते साध्य होऊ शकेल. म्हणूनच निकोलसचा संदेश पूर्व काळापेक्षा सांप्रत काळात चपकल लागू पडणार आहे. अखेरीस पांडुरंग शास्त्री म्हणाले, जर्मनांमध्ये आणि भारतीयांमध्ये आध्यात्मिक साम्य आहे. उभय राष्ट्रातील तात्विक विचारातील साम्य सर्वश्रुत आहे. त्यामुळे भारतीय विचारवंत आणि निकोलस यांच्या विचारांमध्ये साधर्म्य आढळलं तर त्यात नवलते काय? निकोलसचं वर्णन होली सोल असंच करावं लागेल. त्याच्या विचारांचा आपण मागोवा घेऊया, त्याचं अनुकरण करूया. अशा संत महात्म्याचं आपण सतत मनन चिंतन करायला हवं. या महान जर्मन संताला मी या प्रसंगी आदरांजली वाहतो. मनपूर्वक आपण निकोलसचं स्मरण करूया आणि माणसातल्या, त्याचप्रमाणे मानव आणि ईश्वरातल्या अद्वैताचा अनुभव घेऊया. निकोलसच्या पवित्र आत्म्याला आदरांजली वाहण्याचा हाच योग्य मार्ग आहे. कार्यक्रम संपला. पांडुरंग शास्त्रींचं भाषण ऐकून सभागृहातला प्रत्येक जण भारावून गेला होता. सर्व सुविद्य तरुणांच्या प्रश्नांना पांडुरंग शास्त्रींनी समर्पक उत्तरं दिली होती. त्यांची विद्वत्ता पाहून सर्व श्रोते आश्चर्यचकित होऊन गेले होते. मूर्तिपूजेविषयीचे पांडुरंग शास्त्रींचे विचार प्रत्येकालाच भावले होते. कार्यक्रम संपल्यानंतर पांडुरंग शास्त्री लेदरलेन समवेत तिथून निघाले. त्यांना फ्रँकफर्टला जायचं होतं. तिथूनच ते भारतात परतणार होते. दोघेही मोटारीत बसले. मोटार फ्रँकफर्टच्या दिशेनं निघाली. बडोद्याच्या पतंजली वृक्षमंदिरात निवडक स्वाध्यायी मंडळी जमली होती. समोर उच्चासनावर बसलेल्या पांडुरंग शास्त्रींचा प्रत्येक शब्द न शब्द टिपण्यासाठी त्यांचे कान आसूसले होते. रात्रीची वेळ होती. भोजनविधी उरकला होता. आपापली कामं आटोपून सर्वजण वृक्षमंदिरातल्या पांडुरंग शास्त्रींच्या निवासस्थानात जमा झाले होते. सभोवतालचा परिसर अंधारात बुडून गेला होता. निरामय शांतता पसरली होती. पांडुरंग शास्त्रींचे करारी शब्द ती शांतता भेदून जात होते. नुकताच मी जर्मनीला जाऊन आलो. सेंट निकोलसच्या पुण्यतिथीच्या समारंभासाठी तिकडे उपस्थित राहिलो होतो. मूर्तिपूजेवर बोललो. त्या मंडळींचे एक वैशिष्ट्य आहे. कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी ते पुष्कळ पाठपुरावा करतात. मूर्तिपूजेविषयी मला त्यांनी पुष्कळ प्रश्न विचारले.
खरं म्हणजे जे जाणीवेचे शास्त्र आहे ते शब्दरूपात समजावून देणं फार अवघड असतं. मूर्तीपूजेत प्रथम अंतर्मनाला ओळखायला शिकलं पाहिजे. फ्राईड म्हणतो, आईसबर्गचा छोटा भाग पाण्यावर असतो, पण मोठा भाग हा पाण्यात असतो. मनाचं तसंच आहे. आपलं नित्य विचार करणारं मन हा एकूण मनाचा वरचा छोटा भाग असतो. अंधारात लपलेलं अंतर्मन फार मोठं असतं. त्या मनामध्ये कोणते संस्कार असतात ते आपल्याला माहीत नसतं. बहिर्मनाची साफसफाई होऊ शकते, पण या अंतर्मनाची साफसफाई कशी करणार? पुनर्जन्म हा निसर्गाचा सिद्धांत आहे. हे अव्यक्त मन अनेक जन्मांचे संस्कार घेऊन आलेलं असतं. त्यांचे शुद्धीकरण कसं करणार? त्यासाठी मूर्तीपूजेची आवश्यकता आहे. आज मूर्तीपूजेच्या विरोधात अनेक लोक उभे आहेत. बाहेरच्या देशातले लोक मूर्तीपूजेला विरोध करतात हे आपण समजू शकतो, पण आपल्याच देशातले अनेक लोक सुधारणेच्या नावाखाली मूर्तीपूजेला विरोध करत आहेत. दुसरा वर्ग आहे रूढीग्रस्त. मूर्तीची पूजा करणारा हा वर्ग रूढीला प्राधान्य देऊन मूर्तीपूजा करतो. या भोळ्या भाविक अंधश्रद्धा लोकांना खरी मूर्तीपूजा समजलेली नाही. मूर्तीपूजा हे पूर्ण शास्त्र आहे. त्यासाठी अंतर्मनातील मूर्ती बाहेर काढली पाहिजे. या मनाची शक्ती वाढवली पाहिजे, ती व्यापक बनवली पाहिजे. निरपेक्ष कामानं अशी व्यापकता यायला मदत होते. निरपेक्ष काम म्हणजे भक्तिफेरी. भक्तिफेरी चांगली झाली की मूर्तीपूजा चांगलीच होणार. या गोष्टी एकमेकांवर अवलंबून आहेत. भक्तिफेरीत ईश्वराचं सतत चिंतन असतं, त्यामुळे मनाला आर्द्रता येते. भगवंतानं निर्माण केलेला निसर्ग बघताना मन मोहून जातं, चित्त द्रवित होतं. नदी नाल्यांचं सौंदर्य आपण पाहतो, चांदण्याची शीतलता अनुभवतो. मूर्तीपूजेच्या साधनेतील ही प्रक्रिया आहे. द्रवित चित्तावर मूर्तीची मोहर चटकन उमटते. नंतर मूर्ती स्थिर होते. लाख पातळ होताच तिच्यावर मोहर मारली तर ती तात्काळ उठते. तसंच हे आहे. देह झाला चंदनाचा. लेखक राजेंद्र खेर. वाचक स्वर राहुल सराफ.